बद्दल भरपूर सपोर्ट केला आणि सिटीचे जे रोहन सावंत त्यांनी आम्हाला नगरसेवक आताचे त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्यामुळे आम्ही मंदिर बांधण्यामध्ये यशस्वी झालो. छोटा याचा संकल्प केला होता की खूप कमी बजेटमध्ये करायचा असा प्लॅनिंग होता, पण ते भगवंताला काय करून घ्यायचं होतं. आम्ही हे प्लॅनिंग 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये केलं आणि हे सगळे एक दुसरे आम्ही जुळत गेलो आणि सगळ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही हे मंदिर उभं करू शकतो. खास करून रोहन साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली की 2-3 ठिकाणीहून त्यांनी आम्हाला फंड केला आणि एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सपोर्ट केला. ते नवीन आता नगरसेवक झालेले आहेत. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पूर्वेच्या 5 पायरी या ठिकाणी उपस्थित आहे. शकुंतला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ABCD हा 4गे विंग आता या ठिकाणी भोलेनाथ यांची प्राण प्रतिष्ठान करण्यात आली आहे. मागचा कारण काय होता? कारण येत्या 15 तारखेला महाशिवरात्री आहे, पण महाशिवरात्री न बघता त्यांनी आजच्या दिवशी प्राण प्रतिष्ठान केलेली आहे. कशा प्रकारे त्यांचा मनात उद्देश होता, काय संकल्प घेतली होती, या सर्व गोष्टीवरती आता सर्व इकडचे स्थानिक मेंबर पण आहे जे वर्षानुवर्षे ह्या बिल्डिंग परिसरात राहतात. आपण त्यांच्याकडे चर्चा करणार नेमका त्यांच्या मनात आज कशा प्रकारे देवाचा जवळच आपण ते आलेले, त्यांना काय भावना आहे. आपण सर्व आता पहिल्यापासून इकडचे स्थानिक ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडे जाणार आहे. काय सांगणार काका? आपलं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव राजेश मोहनराव फुटाणे. काय वाटतं, देवालाच आपल्या घराजवळ तुम्ही बसवलेलं, कशा संकल्पना होती? देवाला कोणी नाही बसू शकत हो. देवाला आपण मनात बसू शकतो. देवाला बसवायला भरपूर काही त्रास असतो, कारण हा मंदिर फक्त बोलता बोलता झाला. आमचा काय असं काय ठरलं नव्हतं. हा मंदिर एक आमचा काम करणारा एक कार्यकर्ता होता राठोड करून, त्यांनी आम्हाला स्टार्ट करून दिला आणि आम्हाला किरण आयरे यांनी आम्हाला मंदिरचा बद्दल भरपूर सपोर्ट केला आणि सिटीचे जे रोहन सावंत त्यांनी आम्हाला नगरसेवक आताचे त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्यामुळे आम्ही मंदिर बांधण्यामध्ये यशस्वी झालो. किती महिन्याचा संकल्प होता का? वर्षानुवर्ष आपण एक विचार ठेवला होता मनात का आपल्याला ह्या जवळच आपला देवाची म्हणजे भोलेनाथचीच मंदिर उभारण्यात येणार आहे? हो, माझा मनात पहिल्यापासून होता, कारण मी पहिला कोपरीला राहत होतो, तिथे सुद्धा मंदिर बांधलं आहे. आता इथे आलो, इथे आल्यानंतरही सुद्धा माझ्या मनात होता 5-6 वर्षापासून मंदिर बनवायचं आणि जस्ट हे आमचे 6-7 महिन्यामध्ये मंदिर बनवून झालं आमचं. कशा प्रकारे कमिटीनी सर्व मिळून म्हणजे ABCD या 4गे विंग इकडे एकत्र राहतात, एकत्र मिळून आपण जवळ आता मंदिर उभारण्यात आलेलं आहे. कशा हा परिसर आता पवित्र झालाय, कसं वाटतंय? खूप सुंदर झालं, कारण की ह्या पूर्ण एरिया साईनाथ नगरच्या एरियामध्ये एक मंदिर तिकडे आहे डोंगरावरती आणि दुसरं मंदिर हे झालं आहे. तर हे मंदिर म्हणजे खूप प्रचलित होणार आहे आणि खूप छान झालेलं आहे. आम्ही खूप छोटा याचा संकल्प केला होता की खूप कमी बजेटमध्ये करायचा असा प्लॅनिंग होता, पण ते भगवंताला काय करून घ्यायचं होतं. आम्ही हे प्लॅनिंग 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये केलं आणि हे सगळे एक दुसरे आम्ही जुळत गेलो आणि सगळ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही हे मंदिर उभं करू शकलो. खास करून रोहन साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली की 2-3 ठिकाणीहून त्यांनी आम्हाला फंड केला आणि एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सपोर्ट केलं. ते नवीन आता नगरसेवक झालेले आहेत आणि सदानंद पाटील आहेत आणि आपले आघाडीचे लोकनेते हितेंद्र साहेब ठाकूर त्यांनी आम्हाला मदत केली सगळ्या गोष्टींना. ते स्वतः इथे पण आले होते आणि आपले नरेंद्र पाटील साहेब हे पण आले होते, त्यांनी आम्हाला मदत केली. जसं की ताईंनी म्हणाले की फुटाणे भाऊ हे आमचे सुरुवात, आणि खरी गोष्ट आहे की ह्यांनी सुरुवात केली आणि त्यांना सपोर्ट आम्ही सगळे होतो. आणि दुसरे म्हणजे आमचे किरण दादाने सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे त्यांचा होता की त्यांनी सगळ्या गोष्टी मॅनेज त्यांनीच केल्या की जोपर्यंत आम्ही म्हणजे हे होत नाही तोपर्यंत आम्हाला झोप नव्हती. सगळ्यात जास्त या 2 लोकांचं जास्त करून हे आहे आणि बाकीचे आम्ही त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला होतो. म्हणजे सगळ्यात एकदा तुम्ही त्यांचं श्रेय परिवर्तन करून दिलं. परिवर्तन नंतर पहिला चांगला दृश्य आपल्या हा मग चांगलं झालं, कारण की कोणीतरी मेन असले ना तरच हे सगळं काम होतं. पुढाकार घेणारे 2 जण असले तर त्याला मागच्या लोकांनी मग सपोर्ट केला. आताचे नगरसेवक आलेले ते चांगले काम करतात. त्यांनीही खूप चांगलं काम केलं आणि आम्हाला पण मदत केली. काय वाटतं पाठीमागे आता जीवदानी आणि घराच्या बाजूला भोलेनाथ, म्हणजे आजूबाजूला कुठे गेला तर मन शांती होणार, काय वाटतं? मनाची शांती तर जिथे देवाची स्थापना आहे तिथे मनाची शांती आहेच आहे. एकात्मतेचे स्वरूप आहे. सर्वजण एकत्रित राहून असे प्रसंगी हे सर्व देवपूजा किंवा याची आवड सर्वांमध्ये आहेच आहे. आता मंदिराची स्थापना मंदिराची स्थापना लांब असल्या कारणाने हे जवळील मंदिर आहे जे सर्वांच्या एकत्मतेने प्रतीक आहे आणि सर्व एकत्रित होऊन हे मंदिराची स्थापना केलेली आहे. स्थानिक सर्वांनी आम्हाला मदतही केली आहे आणि सर्व
दोन्ही तिन्ही चारी विंगचे सोसायटी मेंबर त्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदनही आहे आणि सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत की बाबा या प्रसंगाला यशस्वी करू शकले असे. 15 तारखेला महाशिवरात्री, त्या दिवशी आपण काय निवडलं, आजचा दिवस का निवडलाय? हे महाराजांनी सांगितलं की प्लॅनिंगनुसार की महाशिवरात्रीच्या पहिले तुम्ही स्थापना करा. महाशिवरात्रीला स्थापना करू शकत नाही. महाशिवरात्रीला कधी कुठच्या मंदिर स्थापना होत नाही. मग त्याच्या आधी आपण स्थापना केली तर आपल्याला महाशिवरात्री भेटू शकते. करून आम्ही लोक हे रविवार महाशिवरात्रीच्या पहिलं रविवार भेटून एक आठवडा अगोदर रविवार पकडून, का रविवारी प्रत्येक माणसाला सुट्टी असते. आमच्याकडे सरकारी काम करणारे माणसं प्रत्येक माणूस रविवारी कामाला जातो. करून आम्ही रविवारी पकडला आणि रविवारच्यासाठी असे ओपनिंग केलं आणि पुढच्या रविवारी परत महाशिवरात्री उत्सव आम्ही करणार आहे. सक्सेसफुली झालाय आता मनापासून आम्ही छान. आपल्याकडे महिला भगिनी पण आहे, ज्या प्रकारे जे दिवसभर आपल्या घरात काम करत असतात आणि देवाची पूजा अत्यंत प्रामाणिकपणे करत असतात. कारण की भोलेनाथ बोलले तर देवादी देव असतात. महिला भगिनी काय सांगणार ताई, कसं वाटतं आज आपल्या घराच्या बाजूला देवाचे दर्शन होत राहणार? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. काय सांगणार ताई आपण? आमची पण फार वर्षापासून इच्छा होती. राजेश फुटाणे आमचे भाऊजी आहेत, त्यांनी आम्हाला आश्वासन देत होते. 6 वर्षापासून आम्ही राहतो इथे. इतर नगरसेवकांचे, मोठ्या माणसांचे मला एवढे काही नाव माहिती नाही, पण सगळ्यांचे सांगितले आमचे फुटाणे भाऊजींनी. आता ह्या सगळ्यांचं म्हणलं तर बुड फुटाणे आहेत, बाकी सगळ्या फांद्या आहेत. सोसायटीवाले वगैरे पण खूप सपोर्ट केले आणि हे केले. म्हणजे बुड फुटाणे साहेब आहेत, फांद्या आहेत. फांद्या नसलं तर बुडाला शोभा नाही असं मी म्हणते. पण कोणाचं काय मोठेपणा केलं, कोणाला राग येऊ देऊ नका. सगळ्यांनी सारखं सहाय्य केलंय आणि मनात होती इच्छा 6 वर्षापासून, माझी तर होती, तर ती फुटाणे साहेबांनी पूर्ण केली. बाकी मोठे मोठे साहेब, अध्यक्ष लोक, नेते लोक पण आम्हाला मदत केली. ते सगळं झालं. पण आता जेव्हा दर्शनाला बसू तेव्हा पहिले फुटाणे आठवतील आम्हाला, नंतर आम्हाला देव आठवेल, एवढंच सांगते. कसे की भोलेनाथ म्हणजे महिलांचा एक अतिप्रिय देव मानला जातो. कुठली संकल्प असते आपण भोलेनाथ जवळ जातो. काय वाटतंय? खूप शांती वाटते, बस अजून काही बोलू शकत नाही. ताई आपला काय म्हणणं आहे, ज्या प्रकारे देवाचं आपण स्मरण करतात, घराच्या बाजूला जातात देव आमच्या सोसायटीमध्ये नाही, आमच्या मनामध्ये येऊन बसलेला आहे. आम्ही पहिल्यापासून खूप आराध्य आहे, देवाचे आराध्य करतोच आहे. आणि देव आमच्या जवळ आला तर खूप आनंद वाटते. असं वाटते की आमच्या सोसायटीमध्ये नाही, आमच्या मनामध्ये बसून आहे देव. चांगल्या गोष्ट झाली. खूप छान वाटते. आता आमच्या सोसायटीला काहीतरी जीव आल्यासारखा वाटते, देव आल्यासारखं. हो, जीव एक प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून तर असं वाटते की एक रौनकच आली वेगळी, जे सोसायटीमध्ये पहिले नव्हती ती आता उभारून दिसते, ती रौनक आम्हाला इकडे. काय सांगणार आता, सकाळी उठून आता जळ अर्पण करण्यासाठी भोलेनाथ जवळ येणार? हा, येणार ना. सकाळी ऑफिसला जाताना मंदिरात पाया पड जाणार, खूप छान वाटतं. जेव्हा मंदिर हा खूप छान जाणार, खूप छान वाटतं. घराजवळ येताना पण देव हा सोबतच असणार आहे देव नेहमी. बघितलं, सर्व लोकांच्या अति आनंद आहे. ज्या प्रकारे ह्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे देव म्हणजे भोलेनाथ अति प्रिय असतात, त्यांनी सांगितलेलं आहे का घराच्या बाजूलाच आपला देव आता विराजमान झालेला आहे. ज्या प्रकारे महिलांनी संकल्पना घेतली होती, पुरुषांनी संकल्पना घेतली होती, संपूर्ण करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याचबरोबर सोसायटीचे सर्व कमिटी लोकांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक काम केलं आणि आज त्यांच्या घराच्या बाजूला देव विराजमान झालेला. कशा प्रकारचं दृश्य असणार, प्रत्येक सोसायटीमध्ये अशा प्रकारचं एकमेव ताळमेळ असला पाहिजे, असंच आपण मेसेज देण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.